I am the right man in the wrong party. I repeat, I am the right man in the wrong party. आम आदमी पार्टीचे पोस्टर बॉय राघव चड्डा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहेत. ते कधी गिग वर्कर सोबत फिरताना दिसतात, तर कधी गिग वर्कर्सच्या फास्ट डिलिव्हरीची अट शिथिल करण्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करतात, तर कधी त्यांनी विमानतळांवर सर्वसामान्यांना परवडेल असा स्वस्त नाश्ता उपलब्ध करून देण्याचा सामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न राज्यसभेत उपस्थित केला. प्रीपेड मोबाईल क्रमांकावर इनकमिंग फ्री असलं पाहिजे असाही मुद्दा त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला होता. सध्या मात्र राघव चड्डा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. राघव चड्डा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आप खासदार राघव चड्डा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. I am the right man in the wrong party. I am the right man in the wrong party. ते एकटेच नाही, तर त्यांच्यासह आपच्या 10 पैकी 7 खासदारांनी केजरीवालांची साथ सोडली आहे. भाजपमध्ये गेलेले राघव चड्डा केजरीवालांचे अत्यंत विश्वासू होते. ते राज्यसभेपर्यंत गेले आणि त्यांनी पक्षाला सोडले. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. आम आदमी पार्टीच्या फाउंडर मेंबर पैकी अनेकांनी आपला सोडलंय आणि या सगळ्यांचा कॉमन फॅक्टर राहिलाय, तो म्हणजे राज्यसभा. त्याविषयी पुन्हा कधीतरी बोलूया. आजचा मुद्दा आहे तो म्हणजे राघव चड्डा यांचा. राघव चड्डा यांनी अशोक मित्तल, संदीप पाठक यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आप सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यांनी सांगितलं की राज्यसभेतील आपचे 2/3 अधिक खासदार भाजपमध्ये विलीन होत आहेत. या संदर्भातील 7 खासदारांची स्वाक्षरी असलेलं पत्र राज्यसभा सभापतींकडे सादर केलंय. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. आपमधून राजकीय कारकीर्द सुरू करणारे राघव चड्डा हे राज्यसभेपर्यंत कसे पोहोचले? राघव चड्डा यांनी अरविंद केजरीवाल यांची पहिली भेट झाली 2013 मध्ये. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात सुरू झालेलं इंडिया अगेन्स्ट करप्शन या दिल्लीतील रामलीला मैदानातील आंदोलनात राघव चड्डा आणि अरविंद केजरीवाल यांची भेट झाली. व्यवसायाने सीए असलेले राघव चड्डा तेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण घेऊन नुकतेच भारतात परतले होते. अण्णा आंदोलनानंतर आम आदमी पार्टीची स्थापना होत असताना पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याच्या समितीतील ते प्रमुख सदस्य होते. पक्ष स्थापनेनंतर आम आदमी पार्टीचे ते खजिनदार देखील होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं राघव चड्डा यांना दक्षिण दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. पण पक्ष नेतृत्वाच्या अगदी जवळ असलेले राघव चड्डा यांना पुढच्या वर्षी 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. दिल्लीतील राजेंद्र नगर मतदारसंघातून ते प्रथम आमदार झाले. त्यानंतर पक्ष वाढण्यासोबतच पक्षात राघव चड्डा यांचा रुतबाही वाढत गेला. त्यांच्याकडे पंजाबच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. पंजाबमध्ये 93 जागा जिंकत आम आदमी पार्टीनं मोठा विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. 2022 मध्ये पक्षानं राघव चड्डा यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवलं. तेव्हा राघव चड्डा यांचं वय फक्त 33 वर्ष होतं. तेव्हा ते संसदेतील सर्वात तरुण खासदार ठरले होते. मात्र दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारवर जेव्हा विविध आरोप होऊ लागले, मद्य धोरण ठरवण्याच्या प्रकरणात केजरीवालांना मुख्यमंत्री असताना अटक झाली, यावेळी पक्षातील सगळे नेते रस्त्यावर उतरले होते. त्यात राघव चड्डांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत राहील. तेव्हापासूनच त्यांचं पक्षासोबतचं अंतर वाढू लागलं. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपचे खासदार संजय सिंग हे भाजपच्या धोरणांवर तुटून पडताना दिसत होते. त्यावेळी राघव चड्डा हे सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या मुद्द्यांवर बोलताना दिसत होते. यामुळे पक्षानं त्यांची राज्यसभेच्या उपनेते पदावरून उचलबांगडी केली. देशासमोर एवढे गंभीर प्रश्न असताना राघव चड्डा यांनी त्यावर आवाज उठवला नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या सगळ्यांविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.